शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता एक 26 एकरचा प्लॉट आहे आणि टोटल 14/8 वर जी काय डाळिंब म्हणा किंवा आंबा म्हणा तर त्याची लागवड या ठिकाणी करायचं आहे. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की काय होतं, आता डाळिंब लागवड जर करायची म्हणलं किंवा फळबाग कुठलीही असू द्या तर लागवड करायची म्हणलं, पूर्व आपली जी काय अंतर्मशागत आहे ती व्यवस्थितरित्या करावं लागते. त्यावेळेस काय होतं, जे आपली रोपं जी आहे ती चांगल्या पद्धतीने लागून निघतात आणि मर्जर जी आहे ती होत नाही. आता विषय काय राहतो, या ठिकाणी बघितलं तर 14/8 वर आपली लागवड आहे. आता दोन्ही पट्ट्याच्या मधलं अंतर म्हणलं तर 14 फूट आहे. पण आता काय होतं, आपल्याला या ठिकाणी डाळिंब आणि आंबा लावायचा आहे. पण ज्या ठिकाणी आपल्याला रोप लावायचा आहे फक्त त्या ठिकाणी मशीननं डिमार्केशन करून डबरं घ्यायचं म्हणलं तर तो लय कॉस्टली विषय राहतो. आणि दुसरी गोष्ट काय राहतं की पूर्ण जर वळत चाळायची म्हणलं इथून तिथून तरी सुद्धा भरपूर खर्च होतो मशीननं, म्हणजे JCBनं. तर आता आपण या ठिकाणी काय करतोय, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरला काय केलंय तर फर्स्ट क्लासमध्ये अशा पद्धतीनं जुगाड या ठिकाणी बनवलंय. जो काय आपला नांगर आहे तो नांगराचे फाळ व्यवस्थितरित्या वेल्डिंग करून अशा पद्धतीनं त्याचा सेटअप सगळा करून घेतलाय. आणि आता फक्त विषय काय होतोय, तर ह्याला 2 ट्रॅक्टर लागतात, कारण एका ट्रॅक्टरनं हा काय जो नांगर आहे तो वळत नाही, त्यासाठी 2 ट्रॅक्टर लागतात. आणि अशा पद्धतीनं दोन्ही ट्रॅक्टर जर जोडलं आणि अशा पद्धतीनं घेतलं तर हे मशीनच्या तुलनेत भरपूर प्रमाणे स्वस्त राहतं. त्यामुळं फायदा हा शेतकरी बांधवांचा 100% होणार आहे यात. आणि विषय काय राहतो, आता तुम्ही बघितलं तर आता ह्याची हाईट जी आहे ती जवळपास गुडघ्याच्या वर. आता इथं खोली जर बघितली ही रानाची लेवल जवळपास गुडघ्याच्या वर या ठिकाणी जी काय खोली आहे ती पडते. आणि नांगराचं फाळ जे आहे ती मोठं असल्यामुळं काय होतं, जी साईडची जागा आहे ती जाताना ती पण भुसभुशीत होऊन जाते. त्यामुळं काय होतं, जे आपण कुठलंही क्रॉप करणार आहे धरून चला, कुठल्या प्रकारची तुम्ही जर लागवड करत असाल तर ते काय होतं, रान जे आहे ती भुसभुशीत कायम राहतात. काय व्हाईट रूट्स म्हणतो आपण, पांढरी मुळी ती व्यवस्थितरित्या चालली जाते. त्यामुळं काय होतं, आपलं जी काय कुठलं पीक करणार आहे आपण ती ग्रोथ चांगल्या पद्धतीने घेतं. 14/8 म्हणलं तर ही अंतर जास्त झालं. काय राहतं, फळबाग कुठली डाळिंब किंवा आंबा म्हणलं तर हे बहुवर्षीय पीक झालं. आणि ह्याला काय होतं, जर रोपं अशा पद्धतीनं आता विद्यापीठ रेकमेंड हेच अंतर जे आहे बेसिकली ते हेच अंतर व्यवस्थितरित्या असते. त्यामुळे आता अशा पद्धतीनं जर लागवड केली तर काय होतं, एकरात रोपं कमी बसतात, पण त्याच्यामुळं काय होतं, जी काय आपलं म्हणजे झाडं जर लांब लांब असल्यामुळं सूर्यप्रकाश व्यवस्थित बसतो, परत ना अंतर जास्त असल्यामुळे हवा जी आहे ती व्यवस्थितरित्या खेळती राहते. त्यामुळं जी आपली काय जी काय आपण जी लावणारी फळबाग आहे त्याची ग्रोथ व्यवस्थित होते. आणि त्यामुळं काय होतं, जी काय सूर्यप्रकाश त्याला व्यवस्थित भेटल्यामुळं जी काय रोगप्रतिकारक शक्ती झाडांची असते ती भरपूर प्रमाणात होते. त्यामुळं लवकर झाडं मरत नाहीत. तर तुम्ही नव्यानं फळबाग करत असाल तर योग्य नियोजनानं करा काय गोष्टी, त्यामुळे तुमचा पैसा, वेळ आणि सगळंच काय वाचणार आहे आणि उत्पन्नामध्ये डबलीनं वाढ होणार आहे.